नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 पर्यंतचे आधुनिक भारतावर आधारित क्वेश्चन जे आहे ते बघितलेले होते। जर त्या क्वेश्चनचा तुम्हाला PDF हवा असेल तर आपण त्या व्हिडिओला 300 लाईकचे टार्गेट ठेवलेले आहे। जेव्हा आपण 300 लाईक पूर्ण होतील त्या व्हिडिओवर तर आपण टेलिग्राम चॅनलवर त्याचा PDF जो आहे तो अपलोड करून देऊया आणि ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट। त्यासाठी तुम्हाला कोणतीही फीस पे करायची आवश्यकता नाही। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या। चला आता बघूया 101 ते 200 पर्यंतचे प्रश्न। 101वा पूर्ण स्वराज्य दिन भारतात प्रथम कधी साजरा झाला? 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज्य दिन भारतात साजरा करण्यात आला। दांडी यात्रा गांधीजींनी कोणत्या वर्षी सुरू केली? 1930 मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली। दांडी यात्रेला आणखी काय म्हणतात? दांडी यात्रेला मिठाचा सत्याग्रह देखील म्हणतात। दांडी यात्रेची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली? दांडी यात्रेची सुरुवात जी आहे ती साबरमती आश्रम येथून झाली। दांडी यात्रेचा शेवट कुठे झाला? दांडी यात्रेचा शेवट गुजरातमधील दांडी येथे झाला। दांडी यात्रेदरम्यान गांधीजींनी किती अंतर चालत पार केले? सुमारे 240 मैल इतके अंतर गांधीजींनी चालता चालता पार केले। गांधी आणि इरविन करार कोणत्या वर्षी झाला? तर गांधी आणि इरविन करार 1931 मध्ये झाला। गांधी इरविन करारानंतर गांधीजी कुठल्या परिषदेला गेले? गांधी आणि इरविन यांच्यात करार झाल्यानंतर ते गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत गेले, जी 1931 मध्ये झाली होती। गोलमेज परिषदा कुठे झाल्या? गोलमेज परिषदा ज्या झाल्या होत्या त्या लंडनमध्ये झाल्या होत्या। पहिली गोलमेज परिषद कधी झाली? पहिली गोलमेज परिषद 1930 मध्ये झाली। दुसरी गोलमेज परिषद कधी झाली? तर ती 1931 मध्ये। तिसरी गोलमेज परिषद 1932 मध्ये झाली। भारतात सिव्हिल डिसऑबिडियन्स चळवळ कोणत्या वर्षी झाली? म्हणजेच नागरिक अवज्ञा चळवळ कोणत्या वर्षी झाली? तर ती 1930 मध्ये झाली होती। भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी झाली? 1942 मध्ये भारत छोडो चळवळ झाली। भारत छोडो चळवळीचे घोषवाक्य काय होते? करो या मरो हे भारत छोडो चळवळीचे घोषवाक्य होते, म्हणजेच करा किंवा मरा। भारत छोडो चळवळ कोणत्या अधिवेशनात मंजूर झाली? बॉम्बे येथील अधिवेशनात भारत छोडो चळवळ मंजूर करण्यात आली होती। आणि हे जे बॉम्बे येथील अधिवेशन होते ते कुठे झाले? तर ते गोवालिया टँक मैदान येथे झाले। भारत छोडो चळवळ कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? जेव्हा भारत छोडो चळवळ झाली 1942 साली तेव्हा व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो। आझाद हिंद फौज कोणत्या नेत्याने स्थापन केली? सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली आझाद हिंद फौज। सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही उपाधी कोणी दिली? तर जर्मनीतील भारतीय लोकांनी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही उपाधी दिली। आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे झाली? सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना झाली। आझाद हिंद फौजेची घोषवाक्य काय होते? आझाद हिंद फौजेचे घोषवाक्य होते दिल्ली चलो। जय हिंद हे घोषवाक्य कोणी दिले? सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद हे घोषवाक्य दिले। इंडियन नॅशनल आर्मी मूळ कोणी स्थापन केली? इंडियन नॅशनल आर्मी मूळ जी आहे ती कॅप्टन मोहन सिंग यांनी स्थापन केली। फॉरवर्ड ब्लॉक संघटनेची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या संघटनेची स्थापना केली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणारे पहिले मुस्लिम नेते कोण होते? तर ते होते बद्रुद्दीन तय्यबजी। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय महिला कोण होती? तर त्या होत्या सरोजिनी नायडू। भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? या ठिकाणी राष्ट्रीय गीत पाहिजे तर भारताचे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम। आणि भारताचे राष्ट्रगीत लिहिणारे कोण होते? तर हे जे वंदे मातरम भारताचे राष्ट्रीय गीत आहे त्याला बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे। आणि हे जे भारताचे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम हे सर्वात प्रथम कुठे गायले गेले? तर सर्वात प्रथम ते 1896 मध्ये काँग्रेस येथील अधिवेशनात गायले गेले। आता भारताचे हे राष्ट्रीय गीत आहे ते कोणत्या कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख केला आहे? तर आनंदमठ या कादंबरीत हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे। भारत माझा देश आहे ही शपथ कोणत्या संविधानिक कलमानुसार आली आहे? तर ही जी शपथ आहे भारत माझा देश आहे ही संविधानाच्या प्रस्तावितेतून आली आहे। भारताचे राष्ट्रगीत कोणत्या वर्षी मान्य झाले? भारताचे राष्ट्रगीत जे आहे ते 1950 साली त्याला मान्यता मिळाली। सरफरोशी की तमन्ना हे गीत कोणी लिहिले? तर सरफरोशी की तमन्ना हे गीत बिस्मिल अझीमाबादी यांनी लिहिले। भगतसिंग व त्यांचे सहकारी कोणत्या घटनेत सामील होते? भगतसिंग आणि त्यांचे सहकारी सेंट्रल असेंब्ली बॉम्बस्फोट या घटनेमध्ये सामील होते। भगतसिंग, राजगुरू
व सुखदेव यांना कधी फाशी देण्यात आली तर 23 मार्च 1931मध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद यांचे टोपण नाव काय होते तर चंद्रशेखर आझाद यांचे टोपण नाव आझाद हे होते. चंद्रशेखर आझाद कुठे वीरगतीला प्राप्त झाले तर अलाहाबाद येथील अल्फ्रेड पार्क येथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. इन्कलाब जिंदाबाद हे घोषवाक्य कोणी दिले? भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद हे घोषवाक्य दिले. दिल्ली चलो हे घोषवाक्य कोणाचे होते? दिल्ली चलो हे घोषवाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे होते. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी दिले. आरामगरचा करार कोणत्या वर्षी झाला? प्लासीच्या लढाईनंतर आरामगरचा करार झाला आणि प्लासीची लढाई 1757मध्ये झाली होती. 1919चा भारत सरकार कायदा कोणत्या आयोगाच्या शिफारसीवर आधारित होता? मॉन्टेग्रू चेम्स्फोर्ड शिफारस जी 1919मध्ये झाली त्याच्यावर आधारित होता भारत सरकारचा कायदा. 1935चा भारत सरकार कायदा हा महत्त्वाचा का आहे? कारण की 1935चा जो भारत सरकारचा कायदा आहे त्याच्यावरच भारताच्या संविधानाचा पाया रोवला गेला आहे. 1942मध्ये ब्रिटिशांनी कोणता प्रस्ताव मांडला तर 1942मध्ये ब्रिटिशांनी क्रिप्स प्रस्ताव मांडला. क्रिप्स प्रस्ताव कोणासाठी आणण्यात आला होता? क्रिप्स प्रस्ताव जो आहे तो दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्याची हमी देण्यासाठी आणला होता. म्हणजे त्यांना भारतीयांना असे आश्वासन देण्यात आले होते की तुम्ही आम्हाला युद्धात मदत करा, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. 1946मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात कोणता कॅबिनेट मिशन पाठवले? 1946मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात कॅबिनेट मिशन योजना पाठवली. कॅबिनेट मिशन योजनेत भारतात काय प्रस्तावित केले गेले? कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत भारतात संघराज्य पद्धतीचे राज्य देण्याचे प्रस्तावित केले गेले. 1947मध्ये भारताचे व्हाईसरॉय कोण होते तर 1947 जे भारताचे स्वतंत्र वर्ष आहे त्यामध्ये त्या काळात व्हाईसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन. भारताच्या फाळणीची घोषणा कधी झाली? भारताच्या फाळणीची घोषणा 3 जून 1947मध्ये झाली. भारत व पाकिस्तान स्वतंत्र कधी झाले? 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान स्वतंत्र झाले, म्हणजे वेगवेगळे झाले. पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण झाले? पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिन्ना झाले. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते चक्रवर्ती राजगोपालाचारी. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय संविधान कधी लागू झाले? भारतीय संविधान 26 जानेवारी 1950मध्ये लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यास किती दिवस लागले? भारतीय संविधान तयार करण्यास 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहे तर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे? भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे लोखंडी मनुष्य म्हणून कोण ओळखले जातात तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोखंडी पुरुष म्हणून ओळखले जातात. आता बघूया 160वा प्रश्न. सरदार पटेल यांना कोणता किताब देण्यात आला तर सरदार पटेल यांना भारताचे बिस्मार्क हा किताब देण्यात आला. भारतीय समाजाचे पुनर्रचना करणारे म्हणून कोण ओळखले जातात तर राजा राममोहन रॉय यांना भारतीय समाजाचे पुनर्रचना करणारे म्हणून ओळखले जातात. आनंदमठ या कादंबरीत कोणते गीत आहे? आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे. भारत माता मंदिर कोणी बांधली आहे? भारत माता मंदिर भानुभक्त पंडित यांनी बांधले. रामकृष्ण परमहंस यांचे प्रमुख शिष्य कोण होते तर रामकृष्ण परमहंस यांचे प्रमुख शिष्य होते रामकृष्ण परमहंस यांचे प्रमुख शिष्य स्वामी विवेकानंद हे होते. गोपालकृष्ण गोखले कोणत्या गटाचे नेते होते तर गोपालकृष्ण गोखले जे आहे ते मवाड गटाचे नेते होते. भारताचे महात्मा ही पदवी गांधीजींना कोणी दिली तर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींना भारताचे महात्मा ही पदवी दिली. गांधीजींचे आत्मचरित्र कोणते तर माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजींचे आत्मचरित्र होते. नवरत्न म्हणून ओळखले जाणारे गांधीजींचे सहकारी कोण? गांधीजींना साथ देणारे महादेव देसाई
म्हणजेच ते गांधीजींचे सहकारी होते त्यांना नवरत्न म्हणून ओळखले जाते. भारतातील राष्ट्रीय चळवळीचे जननी म्हणून कोण ओळखले जाते? सरोजिनी नायडू यांना भारतीय राष्ट्रीय चळवळीची जननी म्हणून ओळखले जाते. भारताचा नेपोलियन कोणाला म्हटले जाते? तर समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन म्हटले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेमागचे मुख्य उद्दिष्ट होते की भारतीयांना राजकीय अधिकार मिळवून देणे. 1857च्या उठावाला इंग्रज इतिहासकारांनी काय म्हटले? 1857च्या उठावाला इंग्रज इतिहासकारांनी बंड म्हटले. 1857चा उठाव राष्ट्रीय स्वरूपाचा होता असे मत कोणाचे आहे? 1857चा उठाव राष्ट्रीय स्वरूपाचा होता असे मत जे आहे ते सावरकर यांचे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ब्रिटिश राजवटीतील व्हाईसरॉय कोण होता? तर जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 1885मध्ये, तर त्यावेळी ब्रिटिश राजवटीतील व्हाईसरॉय होता लॉर्ड डफरीन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दुसरा अधिवेशन कुठे झाला? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दुसरं अधिवेशन कोलकाता येथे झाले. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर दुसरे अधिवेशन जे कोलकातामध्ये झाले त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जातात? तर दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोठे झाले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन इलाहाबाद येथे झाले होते. आर्य समाज संस्थेचे घोषवाक्य काय होते? वेदांकडे चला हे आर्य समाजाचे घोषवाक्य होते. रामकृष्ण मिशनचा मुख्य उद्देश काय होता? तर रामकृष्ण मिशनचा मुख्य उद्देश होता सामाजिक सेवा व आध्यात्मिक प्रबोधन. भारतीय समाज सुधारक म्हणून कोण ओळखले जाते? ज्योतिराव फुले यांना भारतीय समाज सुधारक म्हणून ओळखले जाते. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1929चे अधिवेशन कोठे झाले? 1929चे जे अधिवेशन होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते लाहोर येथे झाले. पूर्ण स्वराज्य ठराव कोणत्या अधिवेशनात पारित झाला? लाहोर येथील अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित झाला. भारतातील स्वातंत्र्याचा पिता म्हणून कोण ओळखले जातात? तर भारताचा स्वातंत्र्याचा पिता म्हणून दादाभाई नौरोजी हे ओळखले जातात. भारतीय क्रांतिकारकांचे गुरु म्हणून कोण ओळखले जाते? तर बिपिन चंद्र पाल यांना भारतीय क्रांतिकारकांचे गुरु म्हटले जाते. भारतीय क्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर बाळ गंगाधर टिळक हे भारतीय क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय जनतेचा कायदेमंडळाचा शाळा म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते? 1892चा भारतीय कौन्सिल कायदा जो आहे तो भारतीय जनतेचा कायदेमंडळाचा शाळा म्हणून ओळखले जाते. भारतातील राष्ट्रीय शिक्षणाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांना भारतातील राष्ट्रीय शिक्षणाचे जनक म्हटलं जातं. भारतातील पहिली महिला पदवीधर कोण होती? तर कादंबिनी गांगुली ही भारतातील पहिली पदवीधर महिला होती. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होती? आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. भारतातील पहिली महिला वकील कोण होते? तर सर्वात पहिली महिला वकील जी आहे भारतातील ती होती कॉर्नेलिया सोराबजी. भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होती? इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होती? भारतातील पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्या होत्या. भारतातील पहिली महिला गव्हर्नर कोण होती? सरोजिनी नायडू भारतातील पहिली महिला गव्हर्नर होती आणि त्या उत्तर प्रदेशच्या होत्या. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचित्रा कृपलानी या होत्या. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर त्या होत्या किरण बेदीजी. भारतातील पहिली महिला नोबेल पारितोषिक विजेती कोण? तर मदर टेरेसा. पहिली महिला नोबेल पारितोषिक विनर. भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण? तर हा शेवटचा प्रश्न आहे 200 आजचा. यानंतर उद्याच्या याच्यामध्ये आपण 201 ते 300 पर्यंत प्रश्न बघूया.
तर हा 200वा प्रश्न आहे. भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण होती आणि ते पण साहित्याच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आर्ट्सच्या क्षेत्रामध्ये. तर उत्तर आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये कोणत्याच महिलेला नोबेल पारितोषिक मिळालं नाही, परंतु रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याच्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे 101 ते 200पर्यंतचे क्वेश्चन. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन बघूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून याचा PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. फक्त त्यासाठी एक अट आहे की आजच्या या व्हिडिओचे टार्गेट आहे 200 लाईक्स. जर या व्हिडिओवर 200 लाईक झाले तसेच तुम्हाला टेलिग्रामवर फ्री PDF जो आहे तो प्रोव्हाइड केला जाईल 101 ते 200 प्रश्नांचा. धन्यवाद.